नमस्कार. आज आपण बोरिवली मतदारसंघावर एक नजर टाकणार आहोत, पण ही नजर फक्त निवडणुकीच्या निकालांपुरती मर्यादित नसेल. आपलं उद्दिष्ट कोणत्याही पक्षाची बाजू घेणं नाही, तर आकड्यांच्या माध्यमातून जे वास्तव समोर येतंय ते समजून घेणं आहे आणि त्यातूनच एका प्रभावी प्रशासनाचा मार्ग कसा तयार करता येईल हे शोधणं आहे. तर सुरुवात करूया बोरिवलीपासून. हा फक्त मुंबईचा एक भाग नाहीये, तर हे शहरी मध्यमवर्गीय आकांक्षा आणि पायाभूत सुविधांसमोर उभ्या असलेल्या आव्हानांचं एक जिवंत प्रतीक आहे. एका अर्थाने इथल्या राजकारणाला समजून घेणं म्हणजे आधुनिक शहरी भारताची नाडी ओळखण्यासारखंच आहे. 1,02,57 हा फक्त एक आकडा नाहीये. हा आहे 2024च्या निवडणुकीतला विजयाचा प्रचंड मोठा फरक. हा आकडा मतदारांनी दिलेल्या स्पष्ट कौलाचं प्रतिबिंब आहे. या आकड्यामागे दडलेलं आव्हान नेमकं किती मोठं आहे हेच आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल. तर मग ह्या आकड्यांच्या पलीकडे काय आहे? कारण राजकारण फक्त आकड्यांचा खेळ नसतो, नाही का? ते लोकांच्या दैनंदिन आयुष्यावर, त्यांच्या आशा आकांक्षांवर आणि त्यांच्या समस्यांवर अवलंबून असतं. चला तर मग तिथली जमिनीवरची परिस्थिती नेमकी काय आहे हेच आता आपण पाहूया. बघा, निवडणुकीचे निकाल हे थेट लोकांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेले असतात. रस्त्यावरची ती ट्रॅफिक जॅम, घरांचा तो मोठा प्रश्न, पावसाळ्यात जागोजागी पाणी तुंबतं ते वेगळंच, सार्वजनिक वाहतुकीची अपुरी क्षमता आणि वाढती महागाई. याच सगळ्या समस्या राजकारणाला लोकांच्या खऱ्या अनुभवांशी जोडतात आणि त्यांचा कौल ठरवतात. आता जरा मतदारसंघाचं बेसिक गणित समजून घेऊया. एकूण मतदारांपैकी फक्त 62.3% लोकांनी मतदान केलं. म्हणजे जवळपास 38% लोकांनी मत दिलंच नाहीये. ही खूप मोठी संख्या आहे. मग प्रश्न असा पडतो की हे मतदार कोण आहेत? ते मतदानाला का आले नाहीत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात नेमकी कोणती अडचण येत आहे? याच प्रश्नांमध्ये पुढच्या रणनीतीची दिशा दडलेली आहे. हे आकडे बघा, हे विजयाचं चित्र अगदी स्पष्ट करतात. जवळपास 69% मतं मिळवणं म्हणजे हा एक खूप मोठा जनादेश आहे. याच्या तुलनेत विरोधी आघाडी 28.2% आहे. हा जो मोठा फरक आहे तोच आव्हानाची तीव्रता दाखवतो. आणि इथे एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. राजकारण म्हणजे फक्त मतांची बेरीज वजाबाकी नाही. प्रत्येक नागरिकाचा मताचा, त्याच्या आवाजाचा आणि त्याच्या सन्मानाचा आदर करणं हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. त्यामुळे कोणतीही सार्वजनिक चर्चा ही नेहमी माहितीपूर्ण आणि जबाबदारीनेच झाली पाहिजे. 2024चा निकाल हा काही एका रात्रीत घडलेला चमत्कार नाही. त्यामागे अनेक दशकांची एक मोठी राजकीय कथा आहे. त्यामुळे फक्त या एका निकालाकडे पाहून चालणार नाही. चला थोडं इतिहासात डोकावून बघूया आणि समजून घेऊया की ही राजकीय कथा गेल्या काही वर्षांत कशी उलगडत गेली आहे. ह्या तक्त्याकडे जरा नीट बघा. ह्यात जवळजवळ 3 दशकांची कहाणी दडली आहे. तुम्ही बघू शकता की 1995 पासून भाजपची मतं सातत्याने 50% वर राहिलेली आहेत. खास करून 2009 नंतर तर ती खूप वाढली आहेत. या उलट विरोधी पक्षांच्या मतांमध्ये मोठे चढउतार दिसतात. ही आकडेवारी एका स्थिर राजकीय पकडीची साक्ष देते. आता हे बघा, 2004 मध्ये विरोधी पक्षाला 34.6% मतं मिळाली होती, जी त्यांची आत्तापर्यंतची बेस्ट कामगिरी होती. आणि तिथून थेट 2019 मध्ये फक्त 17.3% घसरण. ही फक्त आकड्यांची घसरण नाही, तर हे मतदारांची संपर्क तुटल्याचं एक मोठं लक्षण असू शकतं. यातूनच आव्हानाचं गांभीर्य स्पष्ट होतं. ठीक आहे, आतापर्यंत आपण पाहिलं की काय घडलं. पण खरा प्रश्न आहे, असं का घडलं? चला या बालेकिल्ल्याच्या आत डोकावून बघूया आणि या वर्चस्वाची मूळ कारणं शोधूया. आपण याचं विश्लेषण करणार आहोत. कोणत्याही राजकीय यशाचं विश्लेषण करण्यासाठी आपण त्याला 4 मुख्य भागांमध्ये विभागू शकतो. म्हणजे निवडणुकीचा चेहरा, संघटना, कथानक आणि संसाधने. सोप्या भाषेत समजण्यासाठी आपण याला चतुर्मुख सिद्धांत म्हणूया. चला या चौकटीतून बोरिवलीची परिस्थिती समजून घेऊया. पहिला मुद्दा आहे निवडणुकीचा चेहरा. हा मतसंघ कित्येक दशकांपासून एकाच पक्षाचा गड राहिलाय. त्यांचा ब्रँड इतका मजबूत आहे की तो मतदारांसाठी एक ओळखीचा आणि विश्वासार्ह पर्याय बनला आहे. आणि त्यामुळेच कोणत्याही नवीन उमेदवारांसाठी हे आव्हान खूपच कठीण होऊन बसतं. दुसरा मुद्दा संघटनात्मक चेहरा. इथे फरक अगदी स्पष्ट दिसतो. एका बाजूला बूथ लेव्हलपर्यंत पोहोचलेली एक मजबूत, शिस्तबद्ध संघटना आणि दुसऱ्या बाजूला एकसंध नसलेली विखुरलेली विरोधी यंत्रणा. निवडणुकीच्या दिवशी जमिनीवरचा हा फरकच निर्णायक ठरतो.
तिसरा आणि खूप महत्वाचा मुद्दा, कथानकाचा चेहरा म्हणजेच नेरेटिव्ह. एका बाजूला एक स्पष्ट मोठा राष्ट्रीय संदेश आहे जो लोकांपर्यंत सहज पोहोचतो, पण दुसरीकडे स्थानिक मुद्द्यांवर एक प्रभावी कथानक तयार करण्यात विरोधी पक्ष कमी पडताना दिसतो, ज्यामुळे मतदारांशी भावनिक नातं जोडलं जात नाही. आणि चौथा मुद्दा, संसाधने म्हणजे पैसा आणि मीडिया. यातला फरक तर खूपच मोठा आहे. कमी संसाधनांमध्ये काम करताना प्रत्येक रुपया आणि प्रत्येक मिनिटाचा प्रभावीपणे वापर करणं हे एक खूप मोठं आव्हान बनतं. तर मग या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकलो आणि महत्त्वाचं म्हणजे पुढे काय? आता आपण निदानावरून उपायांकडे वळूया, एका ठोस कृती आधारित आराखड्याकडे, जो लोकांशी तुटलेला संवाद पुन्हा जोडू शकेल. ही योजना 4 सोप्या टप्प्यांमध्ये आहे. पहिले 30 दिवस संघटना मजबूत करणे आणि लोकांपर्यंत पोहोचणे. पुढचे 30 दिवस प्रचाराची सुरुवात आणि मोठ्या सभा. त्यानंतरचे 20 दिवस डिजिटल प्रचारावर जोर देणे. आणि शेवटचे 10 दिवस फक्त एकच काम, मतदारांना मतदानासाठी बाहेर काढणे. प्रत्येक टप्प्याचं लक्ष अगदी स्पष्ट आहे. आणि या योजनेचा पाया 4 गोष्टींवर उभा आहे. पहिलं म्हणजे आघाडीत एकजूट आणणं. दुसरं, तरुण आणि जे मतदार मतदानासाठी पुढे येत नाहीत त्यांना सक्रिय करणं. तिसरं, लोकांच्या खऱ्या समस्यांवर बोलणं, घर, पाणी, वाहतूक. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं, बूथ लेव्हलवरची संघटना पुन्हा उभी करणं. पण हे सगळं करून काय साधायचं? कोणतीही रणनीती, कोणतेही आकडे हे अंतिम ध्येय नसतं. राजकारणाचा खरा आणि अंतिम उद्देश हा लोकांची सेवा करणं आणि त्यांच्या सन्मानाचं रक्षण करणं हाच असतो. आणि इथे आणखी एक नैतिक जबाबदारी येते. आजच्या डिजिटल जगात आपण जेव्हा मतदारांपर्यंत पोचतो तेव्हा त्यांच्या खाजगी माहितीचा आणि त्यांच्या संमतीचा आदर करणं हे फक्त कायद्याचं पालन करणं नाही, तर ती एक नैतिक जबाबदारी आहे. विश्वासाच्या राजकारणासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आकडेवारी आपल्याला रस्ता दाखवते, दिशा देते, पण त्या रस्त्यावर चालण्यासाठी आणि लोकांच्या आयुष्यात खरा बदल घडवण्यासाठी लोकसेवेला वाहून घेतलेलं नेतृत्वच लागतं. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 08042041602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.